तर ही एक सेल्फी स्टिक मी ऑर्डर केलेली आहे आणि ह्यात तुम्ही ब्लॉग पण शूट करू शकता. खूप मस्त अशी आहे. ह्याला तुम्ही असं सेल्फी स्टिक म्हणून पण यूज करू शकता. हे असं राउंडेड पण होतं. आपल्याला जो अँगल पाहिजे तो अँगल आपण घेऊ शकतो. आणि ह्यात रिमोट पण आहे. असा रिमोट आहे जो की आपण ब्लूटूथने कनेक्ट करायचा आपल्या फोनला फोटो क्लिक करण्यासाठी. आणि ह्याची हाईट पण वाढते आपल्याला जेवढी हाईट पाहिजे तेवढी. सो हे तुम्हाला आवडलं असेल तर मी ह्याची लिंक शेअर करेन. मी ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे 899ला 900 रुपये घेतलेलं आहे मी. आणि पर्सनली मला खूप आवडलं आहे आणि आजपासून ह्याचं यूज करणार आहे. तो ब्लॉग सो आज हे घरी आहेत आणि विचार केला सारंगला सांभाळायला आहेत ते. रोज त्याला सांभाळून मला काही गोष्टी मॅनेज नाही होत. तर आज ते आहेत तर म्हटलं शेवभाजी करूयात जेवायला. तर त्याचीच तयारी आता चालू आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आमचा व्लॉगचा प्लॅन मध्येच कॅन्सल झालेला. जरा पिलूला झोप आली होती त्यामुळे. आणि मग आता इथे मॅडम परत कांदा कापत आहेत. परत नाही तो एक येऊन गेला. हा एक तिने भाजून घेतलाय. इथे सगळ्यांना पसरा आहे. ठीक आहे ना. तर आज बनवायची आहे शेवभाजी. कारण की खूप दिवसापासून खायची इच्छा होती. गावाला खाल्ली होती त्यावर इथे आल्यापासून खाल्लीच नाही. 15-20 दिवस झाले नाही. हॉटेलला खाल्ली होती एकदा. हा हे सांगायचं नव्हतं पण माहिती आहे त्यांनी मिनी ब्लॉग सगळ्यांनी बघितला असेल. आम्ही संग्रामनगरच्या ॲनिव्हर्सरीला गेलो होतो तेव्हा शेवभाजीच खाल्ली होती. आणि मग आज बनवते मी घरी कारण की हे घरी आहेत. सो सारंगला सांभाळायला आहेत हे. तर मला थोडंफार मॅनेज होतं आहे. तर म्हटलं आज आपण शेवभाजी बनवायचं रिझन अजून एक. मला खूप दिवसापासून ही कढई घ्यायची होती आणि आज मी फायनली ती कढई घेतलेली आहे. स्टीलची आहे. तर मग म्हटलं नवीनच कढई आहे तर काहीतरी छान बनवूयात. शेवभाजीसाठी लागणारे मसाले काढून घेऊयात. घरगुतीच मसाले आहेत सगळे. ही ऑइल बॉटल मी ऑनलाईन ऑर्डर केली होती ॲमेझॉनवरून. जर कोणाला आवडली असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करून पाठवा. मी तुम्हाला लिंक शेअर करेन. काचेची आहे पूर्ण आणि 1 लिटर ऑइल ह्याच्यामध्ये पूर्ण बसतं. तर पर्सनली मला खूप आवडली आहे. तर तुम्हाला पण आवडली असेल तर कमेंट करा. इथे लॉकसाठी पण आहे. अनलॉक हे लॉक. असं सेपरेट कांदा टाकलेला नाहीये. फर्स्ट टाइम मी असा कांदा टाकून बनवणार आहे. तर बघू टेस्ट कशी होते. थोडाच कांदा यूज केलाय. भाजी थोडीच बनवणार आहे. आम्ही दोघंच आहे. मी मसाले टाकते आता. मी जे काढले होते मसाले आता मस्तपैकी फ्राय होऊन देत. पूर्ण ऑइल कमी वाटते का? इकडे मी थोडंसं पाणी गरम व्हायला ठेवलंय. ते पण मला भाजीत टाकायचं आहे. मसाला फ्राय करून ठेवायचं छानपैकी.
अद्रक, लसूण आणि मिरचीची, ती आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे. हे असं क्यूब्स मी मिठासाठी घेतलेलं आहे. आमचं ते एक्झिबिशन भरलं होतं, तर तिथे मी हे घेतलेलं आहे. सिरेमिकचं आहे आणि असं म्हणतात काही यात मीठ ठेवलेलं चांगलं असतं. सो हे मी घेऊन आले. कलर छान आला ना. पाणी ठेवलं होतं गरम व्हायला भाजीत टाकण्यासाठी. इथे आता माझी भाजी करून झालेली आहे. थोडी उकळी येऊन देऊयात आणि त्यानंतर आपण शेव टाकूया. भाजी झाली करून, पीठ पण मळून झालं, तर चपात्या बाकी आहे. तर थोडा वेळ बसली आहे, पीठ भिजतंय. चपात्या पण झाल्या आता माझ्या. तर भाजी माझी मगाशीच झाली होती आणि आता मी थोडी शेव टाकते यात. मगाशी टाकली नाही कारण की मग शेव पूर्ण लूज झाली असती. मग आता टाकली मी शेव. आता जेवायला पण बसायचं आहे. सो काय रे मम्मा काय करते, मम्मा काय करते. बघ ना काय काय चाललंय तुमचं. चाललंय काय? आमचा आजच विषय झाला होता काय लगेच घ्यायला जाऊ. बोर नान्ना घालायचं. तुला काय करायचं? घालून दाखव मला. घालून येईन ना तिला बरोबर. फक्त शानूलाच लाडवून आले, मग दुसरं कोणाला लाडवणार का ग? शानू अजून कोणाला लाडवणार आहे? इकडे फाट्यावरच घेतला. खाऊन घे पटापटा. तिखट आहे नाही ना? मग फिनिश करशील ना?